नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला हॉबी असते. हॉबी काहीही असू शकते, त्याच्या काही मर्यादा नाही आहेत. याच हॉबी आणि ह्या छंदांमध्ये कधी कधी ॲडव्हेंचर हा सुद्धा प्रकार येतो. ॲडव्हेंचर हा प्रकार म्हणजे साहस. कोणाला ट्रेकिंगची आवड असते, कोणाला स्विमिंगची आवड असते, किंवा मग कोणाला बाईक रायडिंगची आवड असते. त्यातूनच अलीकडच्या काही 5-10 वर्षांमध्ये आपल्याला बायकर्स हा प्रकार दिसून येतो. यूट्यूबवरती तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला असंख्य चॅनल्स आणि बायकर्स दिसून येतील. हे बायकर्स दूरचा प्रवास दुचाकीवरनं करत असतात. दुचाकीवरनं प्रवास करताना मग ते सगळं शूट करायचं, यूट्यूबवर त्याचे एपिसोड्स बनवून टाकायचे आणि अतिशय साहसी, अतिशय रोमांचक असा अनुभव असतो. आपण जर त्यांचे व्हिडिओ बघितले तर आपल्याला सुद्धा तो रोमांच अनुभवता येतो. त्यानंतर या साहसी प्रकारामध्ये मुलींचा सुद्धा प्रवेश झाला. मुली सुद्धा बायकर्स बनवून देशभरात प्रवास करू लागल्या. अशीच एक बायकर मुंबईची रिद्धी ठक्कर. रिद्धी ठक्कर हिची इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती सुद्धा आहे. बऱ्याच प्रमाणात ती ऍक्टिव्ह सुद्धा असते आणि तिला सुद्धा बाईक रायडिंगची प्रचंड आवड. रिद्धीने मागच्या काही वर्षात आपली ही आवड जोपासली होती. मुंबईपासून आजूबाजूच्या एरियामध्ये तिने बाईकवरती प्रवास केलेला होता आणि हे सगळं ती फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर लोकांसाठी पब्लिश सुद्धा करत होती. अलीकडेच रिद्धी मुंबईवरनं छत्तीसगडमधील बस्तरच्या दिशेने रायडिंगसाठी गेलेली होती. रायडिंगसाठी गेलेली असताना ती आणि तिच्यासोबत जवळपास 23 पीपल इतक्या लोकांचा ग्रुप हा या बाईक रायडिंगसाठी गेलेला होता. बुधवारी सकाळी 5 ते 6च्या दरम्यान रिद्धी ही छत्तीसगडच्या नॅशनल हायवे 30 वरनं जात होती. नॅशनल हायवे 30च्या जवळ जाताना मार्काटोला या एरियाजवळ ती आली. या एरियाजवळ आलेली असताना तिची स्पीड प्रत्यक्षात अतिशय कंट्रोलमध्ये आणि नियंत्रित होती. मार्काटोलावरनं ती चाललेली होती. आता 23 जणांचा ग्रुप होता. यातले ग्रुपमधले काही लोक हे पुढे निघून गेलेले होते आणि काही लोक मागे राहिले होते. मागून ते हळूहळू प्रवास करत होते. त्यातली रिद्धी ठक्कर ही सुद्धा एक. या अगोदरच्या संध्याकाळी रिद्धीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरती काही अतिशय सुंदर फोटोज, व्हिडिओ पोस्ट केलेले होते, ज्यात ती छत्तीसगडमधल्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण ती दाखवते. रोड हिरव्यागार डोंगरातनं काळा वळणदार रोड दाखवते. अतिशय सुंदर दृश्य तिने दाखवली. ती स्वतः सुद्धा किती आनंदी आणि किती खुश आहे या रायडिंगच्या दरम्यान हे सुद्धा त्यातनं दिसून येत होतं. रिद्धी त्या मार्काटोलामधनं जात होती, वेग अतिशय नियंत्रणात. पण दुर्दैवाने सकाळी 5 ते 6च्या दरम्यान एक ट्रॉलर म्हणजे अतिशय अवजड ट्रक, मल्टी एक्सेल ट्रक हा तिच्या जवळनं जात होता. रिद्धीची स्पीड अतिशय नियंत्रणात होती, पण हा ट्रॉलर जो जाणारा होता तो अतिशय वेगात होता असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हा ट्रॉलर जो आहे त्याने रिद्धीला जोरदार धडक दिली. काही तासांपूर्वी अगदी आनंदात, अगदी छान मूडमध्ये असलेली रिद्धी या ट्रॉलरच्या धडकेने चेंगरल्या गेली आणि रस्त्यावरती दूरपर्यंत फेकल्या सुद्धा गेली. फेकल्या गेल्यानंतर अतिशय गंभीररित्या ती जखमी झाली. मार्काटोला या एरियाच्या जवळच ही घटना घडली. नॅशनल हायवे 30 वरती वळण घेत असताना ही स्लो चालली होती, पण समोरून येणाऱ्या ट्रॉलरने तिला जोरदार धडक दिली. रस्त्यावरती पडली, गंभीर जखमी झाली. तिच्यासोबत अर्थात तिचे सहकारी पण होते आणि काही आपत्कालीन गोष्टी सुद्धा त्यांनी सोबत ठेवल्या होत्या. त्यांनी तातडीने रिद्धीला उचललं, जागीच काही प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कळलं की ही गंभीर जखमी आहे म्हणून जवळच्याच लोकल हॉस्पिटलमध्ये ते तिला घेऊन गेले. त्यानंतर तिला धंतानी येथील श्रीराम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आधी
लोकल जवळ असलेल्या एका आरोग्य केंद्रात तिला घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला तपासलं, प्रथमोपचार दिले आणि त्यांनी सांगितलं की ही गंभीर जखमी आहे, इथं तिचे उपचार होणार नाही, त्यामुळे तुम्ही धनतानी जो एक मोठा शहरी भाग आहे त्याच्या जवळच तिथे घेऊन जा. तिथे श्रीराम हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आलं. श्रीराम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सुद्धा तिच्यावरती उपचार शर्तीचे करण्यात आले. डॉक्टरांनी सुद्धा पूर्ण प्रयत्न केले, पण उपचार चालू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई बोरिवली पश्चिमची रहिवासी रिद्धी ठक्कर हिच्या मृत्यूची, अपघाती मृत्यूची बातमी सोशल मीडियावर आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. कारण रिद्धी ही तशी सोशल मीडियावरती पॉप्युलर होती. एक मुलगी बायकर म्हणल्यावरती अजून आपल्याला त्याचं कुतूहल वाटत असतं. तिचे असंख्य फॉलोअर्स होते. तिचे ट्रॅव्हल व्लॉग्स असतील किंवा बाईकचे व्लॉग्स असतील, हे सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात बघत होते. पण असा दुर्दैवी अंत मुंबईपासून हजारो किलोमीटर दूर छत्तीसगडमध्ये बस्तर जवळ रिद्धीचा झाला. मित्रांनो, अगदी काही वेळापूर्वीच तिचा मृतदेह हा मुंबईत परत आणण्यात आलेला आहे. त्यामुळे रिद्धी ज्या पद्धतीची तिला ही आवड होती, बायकर बनून देशभरात फिरणं, रोडनी प्रवास करणं, जे अत्यंत साहसी, अत्यंत ॲडव्हेंचर प्रिय अशी ही रिद्धी होती. तिच्या अशा जाण्याने तिचा जो पूर्ण क्रू होता, जो सोबत होता तिच्या बायकिंगचा, 23च्या 23 लोक, अतिशय मोठ्या धक्क्यात ते गेलेले. कारण काल काही तासापर्यंत आपल्यासोबत हसत खेळत बायकिंग करणारी रिद्धी एका क्षणात अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू तिचा झाला. तिचे नातेवाईक, मित्रपरिवार सर्व अतिशय सुन्न झालेले आहेत आणि रिद्धी ठक्कर हिच्या अशा अकाली मृत्यूमुळे सर्व माध्यमांमध्ये आणि देशभरातच हळहळ व्यक्त केली जात आहे. आता हिला धडक देऊन तो ट्रॉलरवाला थेट तिथनं प्रसार झाला, थांबला नाही. त्यांनी बघितलं नाही काय झालं, कोण आपल्या ट्रॉलर खाली आलं, कोणाचं काय नुकसान झालं हे त्यांनी बघितलं सुद्धा नाही. तो थांबला सुद्धा नाही. सरळ ट्रॉलर घेऊन तो पसार झालेला आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवलेला आहे आणि तिथले आजूबाजूचे CCTV फुटेज खंगाळणं चालू आहे. त्याच्यावरनं या ट्रॉलरचा काही पता लागतो का, तो कोण होता, काय होता, नंबर काढणं, हे सगळे तपास आता छत्तीसगड पोलिसांकडनं केले जात आहेत. त्यामुळे ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, त्यात चूक कोणाची काय हे याची चर्चा करण्यात काय अर्थ नसतो. अर्थात वेग कोणाचा जास्त होता हे महत्वाचं आहे. चुकीच्या साईडने कोणी गाडी घातली होती का हे महत्वाचं आहे. त्यासोबतच अपघात झाल्यानंतर तिथून पसार होणं हा सगळ्यात मोठा गुन्हा ठरतो. त्यामुळे पोलीस तपास करतायत. पण रिद्धी ठक्कर या एका हसतमुख मुलीचं अशा पद्धतीने दुर्दैवी निधन होणं, त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे रोड ॲक्सिडेंट्स, रोड सेफ्टी याची काय अवस्था आहे, तुमची काय माहिती आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.